नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण आयुर्वेद या औषधी निर्माण या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. तर एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यावर दरवर्षी एक SAQ विचारला जातो, त्या म्हणजेच 5 मार्कांचं वेटेज याला दिलेलं आहे. तर आयुर्वेद या औषध निर्माण याच्यामध्ये छोटे छोटे 2-3 पॉईंट येतात, तर त्याचा तुम्ही व्यवस्थित स्टडी करा, कारण ते तुम्हाला पेपरला खूप उपयोगी पडेल. तर त्याच्याच नोट्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. तर आयुर्वेदीय औषधी निर्माण म्हणजेच एक्सप्लोरेशन ऑफ क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदीय औषध निर्माण. तर सुरुवातीला रस शब्दाची निरुक्ती. श्लोक आता पाठ करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही त्याचं मराठीमध्ये डिस्क्रिप्शन व्यवस्थित स्टडी करा. रसनाथ सर्व धातूनाम रस इत्यभिधीयते जरारुंग मृत्यूनाशाच्च रस्यते वा रसो मता. तर हा रसरत्न समुच्चयामधला श्लोक आहे. त्याचा अर्थ असा होतो की पारदास व खनिज द्रव्यास रस असे म्हणतात. सामान्य तापमानास द्रव्य स्थितीत राहतो व विविध धातूंना सामावून घेण्याची क्षमता त्यामध्ये असते व वार्धक्य, व्याधी आणि मृत्यू याचा नाश करतं, असा या श्लोकाचा अर्थ आहे व ही रस शब्दाची निरुक्ती आहे. त्यानंतर रसशास्त्राचं प्रयोजन. तर जसं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं प्रयोजन बघतो, तसंच रसशास्त्रामध्ये देखील त्याचं प्रयोजन आहे देहसिद्धी आणि लोहसिद्धी. तर आयुर्वेद या औषधी निर्माणाचे 2 शाखा असतात, एक तर रसशास्त्र आणि दुसरी म्हणजे भेषज कल्पना. तर रसशास्त्रामध्ये पारदादी खनिज द्रव्यांचा विशेष अभ्यास केला जातो. तर भेषज कल्पनेमध्ये जे वनस्पती आहेत त्या वनस्पतींच्या साहाय्याने औषधी कल्पना कशा बनवतात, त्यामध्ये काय घटक द्रव्य असतात, त्याची निर्माण विधी, तर हे सर्व भेषज कल्पनेच्या अंडर पाहिलं जातं. त्यानंतर रसशास्त्राचे ऐतिहासिक विवेचन व विकासक्रम सांगताना यामध्ये 84 सिद्धांताचा उल्लेख केलेला आहे. तर हा तुम्हाला MCQला देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वेदकालीन धातुशास्त्र. वेदांचा काल हा सुमारे इसवी 6000 वर्षापूर्वींचा सांगितलेला आहे. त्यामध्ये ऋग्वेद, सुवर्ण व अयस यांचा उल्लेख आलेला आहे. अथर्ववेदामध्ये श्याम आयस, त्यानंतर लोह आयस, रजत, शिशे, अंजन याचं वर्णन आलेलं आहे. यजुर्वेदामध्ये नाग, वंग, सुवर्ण, लोह याचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर अग्निपुराणामध्ये धातूंच्या भस्मांचा उल्लेख आलेला आहे. धातुशास्त्र प्रगत अवस्था 3 युगात सांगितलेले आहे. त्यामध्ये पाषाण युग, लोहयुग आणि ताम्रयुग. तर हा होता धातुशास्त्रासंबंधित वेदकालीन अभ्यास. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे नागार्जुन. आता तुम्हाला नागार्जुनाचं सुद्धा SAQ येऊ शकतो. रसशास्त्राचे ते प्रमुख सिद्ध आचार्य होते. त्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 नागार्जुन होते. प्रथम नागार्जुन इसवी पूर्व 100 वर्ष बौद्ध धर्माचे दीक्षित होते. त्यानंतर रसायन विद्या, मायुरी विद्या आणि मंत्रतंत्रात पारंगत होते आणि त्यांनी शून्यवाद मानत होते. कोण? तर प्रथम नागार्जुन. आता द्वितीय नागार्जुन इसवी 8व्या शतकमध्ये त्यानंतर बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते. रसायन विद्या, मायुरी विद्या आणि वज्रयान इत्यादी त्यांना येत होतं. त्यानंतर निस्वभाववाद मानत होते. आणि तृतीय नागार्जुन इसवी 9वे शतक बौद्ध धर्माचे दीक्षित होते. सुश्रुत संहितेचे प्रतिसंस्करण केले होते आणि कक्षपूट यंत्र याची निर्मिती केली होती. तर तुम्ही या 3-4 गोष्टी प्रत्येक नागार्जुनाबद्दल लक्षात ठेवा, त्यामध्ये SAQ विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे रसशास्त्राचा विकासक्रम. तर हा रसशास्त्राचा विकासक्रम हा देखील खूप फेमस SAQ आहे प्रिव्हियस इयरमध्ये, तर व्यवस्थित स्टडी करा. सिंधू संस्कृतीमध्ये इसवी पूर्व 4000 वर्षापूर्वी हडप्पा मोहनजोदडो उत्खनामध्ये त्यानंतर सुवर्ण, रौप्य, ताम्र, नाग, कांस्य, वंग, वैडूर्य, हरताल, शंख, गेरू इत्यादींची निर्माण झाले होते. त्यानंतर रसायनशास्त्र उत्तम ज्ञान होते. त्यानंतर संहिता काळ हा इसवी पूर्व 1200 वर्ष सांगितलेला आहे. चरक संहितेत विविध धातूंचे चिकित्सेसाठी उपयोग सांगितलेले आहेत. सुश्रुत संहिता काळ इसवी पूर्व 10वे शतक, त्यामध्ये देखील शस्त्रकर्म, अग्निकर्म, क्षारकर्म इत्यादी विषयी वर्णन आलेलं आहे. त्यानंतर अष्टांगहृदय इसवी 4थे शतक, त्यामध्ये रत्नवर्गांचा, सुधावर्गांचा इत्यादींचा वर्णन आलेलं आहे आणि अंधमुषाचं देखील वर्णन आलेलं आहे. तर हे सर्व रसशास्त्राशी संबंधित आहे. त्यानंतर व्याडी 9वे शतक, रससिद्धशास्त्र होते व धातुवादशास्त्र अशा 2 ग्रंथांची त्यांनी रचना केली होती. गुप्त काळ व कौटिल्य अर्थशास्त्र. सुवर्णाच्या 3 प्रकारांचं वर्णन यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर गुप्त काळात पारदाचा व धातुशास्त्राचा सखोल अभ्यास केला जात असे. प्राचीन भारतीय लोहविद्या. लोहस्तंभाची निर्मिती 4थ्या शतकामध्ये झाली होती राजा चंद्रवर्मन याच्या विजयाचा प्रतिका म्हणून. त्यानंतर ऊन, पाऊस व थंडी याचा कोणताही परिणाम त्यावर दिसत नाही. त्यानंतर वरामिहिर 5व्या शतकातील सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्राचे विद्वान होते. त्यामध्ये बृहत संहिता रचना झाली होती आणि रत्न, ग्रहदोष, त्यानंतर हस्त आयुर्वेद, अश्व आयुर्वेद, वृक्ष आयुर्वेद याचा उल्लेख व अध्ययन वरामिहिर या कालावधीमध्ये झालं होतं. तर या होत्या आयुर्वेदीय औषध निर्माण या टॉपिकच्या नोट्स. तर व्हिडिओ संपूर्ण नीट पाहिला असेल तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. तसंच हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, SAQसाठी विचारला जातो, त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा. सोबतच रसशाळा देखील इम्पॉर्टंट आहे, त्यावर सुद्धा SAQ विचारला जातो, तर तो सुद्धा व्यवस्थित स्टडी करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा
असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.